येथे जंतर मंतरवर नीट पेपर लीक आणि इतर परीक्षांच्या पेपर फुटी विरोधात तरुणांचा आक्रोश जग पातळीवर गाजल्याचं पाहायला मिळालं। सीजेपीचे कार्यकर्ते आणि लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले। देशभरातील तरुण सरकारला विचारत होता की आमच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाई कधी होणार। याच दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील एका अशा महिला अधिकाऱ्याची आठवण आली, ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामधील सर्वात मोठा पेपर फुटी आणि नोकर भरती घोटाळा स्वतःच्या ताकदीवर उघडकीस आणला होता। आरोग्य भरती, म्हाडा भरती आणि टीईटी परीक्षा यासारख्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांना त्यांनी गजाआड केलं होतं। त्यांनी बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात 1,69,000 गरीब ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दिले, ज्यांनी बिटकॉइन घोटाळ्यात बड्या आसामींच्या हातात बेड्या ठोकल्या। ती IPS भाग्यश्री नवटके आज कुठे आहे? त्यांना या पराक्रमाचं काय बक्षीस मिळालं? कौतुक, पदोन्नती की CBIची चौकशी आणि एक FIR? 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा टीईटी परीक्षा घोटाळ्यावरून प्रचंड राजकीय रणकंदन सुरू झालं। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय। ते म्हणालेत, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला। त्या घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधितांचा सहभाग समोर आला। एवढेच नव्हे तर नापास उमेदवारांना गुण वाढवून पास करण्यात आल्याचंही तपासात स्पष्ट झालं। आम्ही सत्तेत आल्यानंतर टीईटी घोटाळा उघडकीस येताच दोषींवर कारवाई केली। त्यामुळे स्वतःचं अपयश लपवून इतरांवर टीका करणे बंद करावं असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। त्यानंतर 25 जुलै रोजी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यामुळे फडणवीस खोटं बोलतायत की सुषमा अंधारे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज। कोणत्याही घोटाळ्याचं सत्य हे केवळ राजकीय विधानांनी बदलत नाही। जर आपण तपासाचे दस्तऐवज आणि घटनेचा क्रम पाहिला तर स्पष्ट होते की हा घोटाळा 2020 किंवा 21 मध्ये आकाशातून टपकलेला नव्हता। या महाघोटाळ्याचे पाळमुळ आणि दलालांचं जाळं 2016, 17, 18च्या काळात रोवलं गेलं होतं। म्हणजेच जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते। 2018च्या परीक्षेत बोगस प्रमाणपत्र, गुण वाढवून देण्याचं रॅकेट आणि शिक्षण विभागातील मध्यस्थांचं कारस्थान हे फडणवीस यांच्याच कार्यकाळात फोफावलं होतं। मग स्वतःच्या काळात रुजलेल्या भ्रष्टाचाराचा खापर पुढील सरकारावर ढकलून मोकळं होणं कितपत योग्य आहे? 2021 मध्ये जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या घोटाळ्याच्या खऱ्या अर्थाने पर्दाफाश झाला। या तपासात कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला थारा न देता 2015च्या बॅचच्या तडफदार IPS अधिकारी आणि पेशाने कम्प्युटर इंजिनियर असलेल्या भाग्यश्री नवटके यांनी पुणे सायबर पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेचे सूत्र हातात घेतली। भाग्यश्री नवटके यांनी शिक्षण क्षेत्रातील या महाघोटाळ्याचे पाळमुळ खोडून काढली। नंतर 2021 मध्ये आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर परीक्षापूर्वीच व्हॉट्सअॅपवर लीक झाल्याची गुप्त माहिती नवटके यांना मिळाली होती। माहितीचं गांभीर्य पाहून त्यांनी तात्काळ पडताळणी केली आणि पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे आणि महासंचालक महेश बोटले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि दलालांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमुळे पोलिसांवर जनतेचा विश्वास वाढला आणि त्याच दरम्यान नवटके यांना म्हाडा पदभरतीचा पेपर फुटणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। नवटके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ सापळा रचून म्हाडाची परीक्षा आयोजित करणाऱ्या GS सॉफ्टवेअर नावाच्या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख याला थेट प्रश्नपत्रिकासह ताब्यात घेतले। त्यामुळे प्रशासनाला ती परीक्षा रद्द करावी लागली आणि म्हाडाची भरती अत्यंत पारदर्शकपणे दुसऱ्या संस्थेकडून घेण्यात आली। म्हाडा घोटाळ्याचे तपासातूनच पुढे टीईटी म्हणजेच शिक्षण पात्रता परीक्षा घोटाळ्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला। नवटके यांनी टीईटी परीक्षेत तांत्रिक विश्लेषणाचा असा वापर केला की सुमारे 16,000 पात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल 7,800 अपात्र विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पात्र करणार असल्याचं त्यांनी निष्पन्न करून दाखवले। त्यांनी शिक्षण विभागातील IAS अधिकारी सुशील खोडवेकर, परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, कंपनीचे अध्यक्ष K अश्विनी यांनी प्रितेश देशमुख, अभिषेक सावरकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील वळझरी पॅटर्नचे मिळून 25 पेक्षा जास्त आरोपी अटकेत घेतले। त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषपत्र दाखल केलं होतं। आरोपींकडून करोडो रुपयांची दागिने आणि रोख रक्कम जप्त केली।
नवटके यांनी अपात्र विद्यार्थ्यांची नावं शिक्षण विभागाला कळवून त्यांना नोकरीतून निष्कासित करायला लावलं आणि वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या सामान्य सुरक्षित बेरोजगार तरुणांमध्ये एक नवी उमेद जागरूक केली. पण भाग्यश्री नवटके यांचं काम केवळ पेपरफुटीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी जळगावच्या BHR म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याचे तपास आपल्या हाती घेतल्यावर संस्थेत 1,69,70,000 ठेवीदारांचे तब्बल 1200 ते 1300 कोटी रुपये फसले होते. गरीब कुटुंब, शेतकरी 10-12 वर्ष आपल्या हक्कांच्या पैशांसाठी वाट पाहत बसलेले होते. आजारासाठी पैसे नव्हते, मुलांची लग्न थांबलेली होती. नवटके यांच्या तडफदार कारवाईमुळे तब्बल 120 कोटी रुपयांचा परतावा या ठेवीदारांना मिळाला. लॉकडाऊनच्या काळात फसवणूक झालेल्या शेतकरी ठेवीदारांच्या बंदावर जाऊन 2 कोटी रुपये RTGS द्वारे देण्यात आले. या तपासात धाडी टाकून अनेकांना अटक केली. नवटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेत केलेल्या दाव्यानुसार या घोटाळ्यात फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे लाभार्थी असल्याचं उघड झालं होतं. महाजन यांच्या निकटवर्तीय यांनी दिलेली 50 लाख आणि 70 लाखाची कर्ज बुडवण्यात आलेली होती. या कर्जासाठी गिरीश महाजन व त्यांची पत्नी जामीनदार होते. त्यानंतर नवटके यांनी आणखी एका गुन्ह्यात हात घातला, तो म्हणजे 2018 व 19 मधील बिटकॉइन घोटाळ्यासाठी. या घोटाळ्याच्या तपासासाठी तत्कालीन पोलिसांनी 2 तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूक केली होती. नवटके यांनी चौकशी दरम्यान स्वतः ब्लॉकचेन आणि बिटकॉइन स्वतंत्र आत्मसात केलं. त्यांनी तपास उघड केलेली पोलिसांना मदत करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञांची सर्व बिटकॉइनचा अपहार केला होता आणि पोलिसांना बनावट स्क्रीनशॉट सादर केले होते. या प्रकरणी नवटके यांनी पंकजा घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांना अटक केली. हे तांत्रिक तज्ज्ञ पोलीस दलातील सर्वोच्च पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच म्हणजे तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याचं मानलं जात होतं. रश्मी शुक्ला एका फोटोत पंकज घोडे याला राखी बांधताना देखील दिसतात. यावरून त्यांच्यात किती जवळचे संबंध होते हे लक्षात येते. या अटकेनंतर नवटके यांना तपास थांबवण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला आणि इशारा देखील देण्यात आला. तरीही त्यांनी न डगमगता सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या तपासात संपूर्ण देशासाठी क्रिप्टोकरन्सी गुन्ह्याच्या तपासात संपूर्ण देशासाठी एक मैलाचा दगड ठरला. परंतु 2022 मध्ये महाराष्ट्रात सुरत गुवाहाटीचे बंड होऊन सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा प्रशासकीय छळ सुरू झाला. ज्या तपासासाठी भाग्यश्री नवटके यांचं कौतुक करायला हवं होतं, त्याच तपासावर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. प्रभावशाली राजकीय नेते आणि उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचे धागेदोरे उघड झाल्यामुळे नवटके यांची पुण्याच्या सायबर विभागातून थेट चंद्रपूर नंतर गोंदियाच्या SRPF मध्ये ग्रुप कमांड अशा साईट पोस्टिंगवर बदली करण्यात आली. ज्या BHR घोटाळ्यातील आरोपी सुनील झवर आणि कुणाल शहा यांना नवटके यांनी बेड्या ठोकल्या होत्या, त्याच आरोपींनी दिलेल्या तक्रार अर्जावरून 4 जानेवारी 2024 रोजी नव्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होताच गृह विभाग सक्रिय झाला. नवटके यांच्यावर CID चौकशी लावली गेली आणि पुढे पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2024 मध्ये गुन्हा दाखल करून हा तपास CBI कडे सोपवण्यात आला. विचार करा, ज्या आरोपींवर आरोपपत्र दाखल झालं, ज्यांनी गरिबांचे पैसे लुटले, त्यांच्या तक्रारीवरून एका प्रामाणिक IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होतो आणि CBI मागे लावली जाते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केलाय की सुशील खोडवेकर यासारख्या आरोपींना एकनाथ शिंदे थेट आपल्या खात्यातून रुजू करून घेतात. अभिषेक सावरीकर सारख्या आरोपींना भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या पक्षात प्रवेश देतात. या संपूर्ण घटनेवरून काय लक्षात येतंय? पेपर फोडणाऱ्या आरोपींना कोण आश्रय देत आहे? इतकं होऊनही अभिषेक सावरीकर यांनी तर 8 महिन्यांपूर्वी झालेल्या मृदवर जलसंधारण परीक्षेतील पेपर फोडले होते. शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलं देखील TET घोटाळ्यात अडकलेली आहेत, असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. महाराष्ट्रातील बीडमधील ज्ञानराधा जिजाऊ, सायनाथ, राजस्थानी परिवर्तन यासारख्या अनेक मल्टीटेस्ट आणि पतसंस्था अवसायनात निघाल्यात. सामान्य ठेवीदार रस्त्यावर उतरतात, पण सरकार आणि प्रशासनातील लोक वन टाइम सेटलमेंटच्या नावाखाली ठेवीदारांना 100 रुपयाऐवजी 30 रुपये देतात आणि उरलेल्या मालमत्ता लिलावात स्वतःच्या खिशात घालतात. अशा वेळी जर एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करायला गेला तर त्याचा भाग्यश्री नवटके यांच्यासारखा बळी दिला जातो, जेणेकरून भविष्यात कोणताही अधिकारी राजकीय नेत्याविरोधात जाण्याची हिंमतच करणार नाही. प्रशासकीय नीतिमत्तेचा सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे भाग्यश्री नवटके.
त्यांनी सायबर गुन्ह्याचा आणि बिटकॉईनचा जो तपास केला तो तपास महाराष्ट्र पोलीस दलासाठी मार्गदर्शक ठरावा म्हणून त्याचा समावेश केस स्टडी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत सायबर पोर्टलवर अपलोड करण्यात आलाय. म्हणजेच ज्या तपासाचे धडे संपूर्ण पोलीस दल गिरवत त्याच तपासावरून त्या तपास अधिकाऱ्यावर FIR दाखल केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विरोधकांवर बोट दाखवून सोयीस्कर इतिहास सांगत असले तरी तपासाचे दस्तऐवज आणि घटनेचा क्रम खोटा ठरवता येत नाही. आज गरज आहे ती या घोटाळ्यातील मूळ सूत्रधारांना शोधून काढून प्रामाणिक परीक्षार्थींना व ठेवीदारांना न्याय देण्याची आणि अडगळ टाकलेल्या त्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकीय सूडबुद्धीने बळी घेणं आणि त्याचा गळा घोटून खोटा प्रचार करणं याला कोणीही बळी पडणार नाही हेच खरं आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा. मुख्य संपादक शेखर सोनवणेसह उपसंपादक योगेश नाथ, पोलीस राऊंड न्यूज, महाराष्ट्र राज्य.